उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंना फोन करून तातडीने मुंबईला बोलावून घेतलं। तर कार्यक्रम अर्धवट सोडून भरत गोगावले तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती होती। मात्र गोगावले यांनी ही बातमी खोटी असल्याचं म्हटलंय। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकी निमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते। या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसतात। सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय। महायुतीमध्ये काही आलबेल नाही असंही ते म्हणाले। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजितदादांना जाब विचारतील असं मुनगंटीवार म्हणाले। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे। शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाल्याचंही राठोड म्हणाले। आणि आता पाहूयात साम हेल्पलाईनच्या टॉप 5 बातम्या। पालघरमधील वाडा तालुक्यातील मांगरूळ सुतकपाडा परिसरामध्ये शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। तर भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून शेत जमिनीची मोजणी सुरू होती। मात्र यासाठी कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला, त्यामुळे ही घटना घडली आहे आणि पोलीस आता पुढील तपास करतात। पोलिसांना फोन करू का? पुण्यातील रांजण गावातील MIDC परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। नाशिकच्या बागलाणमध्ये ट्रक अंगावर गेल्यानं 2 भावांचा मृत्यू झालाय। यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता। दरम्यान हे दोघेही मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेले होते। त्यावेळी माती वाहक ट्रकने त्यांना चिरडलाय। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात। नाशिकच्या बागलाणमधील मोरेनगर गावातील मृदा आणि जलसंधारण विभागाअंतर्गत 1,65,000चा बंधारा मंजूर करण्यात आलाय। त्याचे भूमिपूजन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पार पडलंय। या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याचं बोरसेंनी म्हटलंय। अहिल्यानगरमध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते। या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील धर्मगडावर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली आहे। तसंच झाडांना रंगरंगोटीही करण्यात आली आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही यात सहभागी झाले होते।